प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरिरे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. अत एक मूक श्री हनुमत कवचम. पार्वती मातेने विचारल्यानंतर स्वतः शंभू महादेवांनी या कवचाचा उपदेश केलेला होता. श्रीरामांनी बिभीषणाला हे कवच सांगितलेले होते. अत्यंत गोपनीय, दुर्लभ व भक्तांसाठी कल्पतरू असणारे हे एकमुखी कवच लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी, संकटांमध्ये मदत करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मोठमोठ्या संकटांतून मार्ग निघण्यासाठी, जागेतील सर्व दोष दूर करण्यासाठी, रागीट व्यक्तींना राग घालवण्यासाठी, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी या स्तोत्राचा खूप उपयोग होतो. आपली जर एखादी कोर्टात केस असेल, त्यामध्ये यश मिळण्यासाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्तीसाठी सलग 3 महिने या स्तोत्राचा त्रिकाल पाठ केला असता आपल्याला निश्चितपणे त्या सर्व गोष्टींमध्ये यश प्राप्त होते. दररोज रात्री 7 वेळा हे स्तोत्र श्रवण केले असता सर्व प्रकारची शारीरिक पीडा दूर होते. शनिवारी सायंकाळी या स्तोत्राचा पिंपळाच्या वृक्षाखाली पाठ केला असता सर्व प्रकारच्या विवादांमध्ये यशप्राप्ती होते. तसेच अचल अशी लक्ष्मी प्राप्ती होते, ऋणमुक्ती होते. विवाह दोष दूर होण्यासाठी, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी दूर होण्यासाठी दररोज रात्री या स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. शारीरिक दोष दूर होण्यासाठी दररोज या स्तोत्राचे पाठ केले जातात. अतिशय उपयुक्त असं हे एकमुखी हनुमत कवच. विनियोग. ओम अस्य श्री एकमुखी हनुमत कवचस्य श्रीरामचंद्र ऋषिः अष्टोपछंदा श्री महावीरो हनुमान देवता मरुतात्मज इति बीजम्. ओम अंजनी सुनुरिति शक्ति. ओम ह्रीं ह्रीं ह्रोम इति कवचम्. ओम स्वाहा इति कीलकम्. मम सकलकार्यो सिद्ध्यर्थे पाठे विनियोगा. ध्यानम् ध्यायेद् बालदिवाकरद्युतिनिभं देवारिदर्पापहं देवेन्द्रप्रमुखप्रशस्य दीप्यमानं रुचा सुग्रीवादिसमसवानरयूतं सुव्यक्ततत्त्वप्रियं संयुक्तारुणलोचनं पवनजं पीताम्बरालङ्कृतम् उद्यन्मार्तण्डकोटिप्रकटरुचियुतं चारुवीरासनस्थं मौजीयजोपितारुण रुचिरशिखाशोभितं कुण्डलाङ्गं भक्तानामभीष्टदं तं प्रणतं निजनं वेदनादप्रमोदं ध्यायेदेवमिदं ते कुलपतिगोष्पतिभूतवार्धिं वज्राङ्गं पिङ्गकेशाढ्यं स्वर्णकुण्डलमण्डितं नियुद्धकर्मकुशलं पारावारपराक्रमं वामहस्ते महावृक्षदशाशकरखण्डनम् उद्यद्दक्षिन्दोर्दण्डहनुमन्तं विचिन्तये स्फाटिकाभं स्वर्णकान्तिं द्विभुजञ्जकृताञ्जलिं कुण्डलद्वयसंशोभिमुखाम्भोजं हरिं भजे उद्यदादित्यसङ्काशमुदारभुजविक्रमं कन्दर्वकोटिलावण्यं सर्वविद्याविशारदं श्रीरामहृदयानन्दभक्तकल्पमहिरुहम् अभयं वरदं दोर्वाङ्क्यले मारुतात्मजम् अपराजित नमस्तेस्तु नमस्ते रामपूजितं प्रस्थानञ्च करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा यौवनादिमल्पपल्लवमिवोल्लङ्घ्यं प्रतापान्वितो वैदेही घनशोकतापहरणो वैकुण्ठतत्त्वप्रिया अक्षादिर्जितराक्षसेश्वर महादर्पापहारीरणे सोऽयं वानरपुङ्गो तु सदा अस्मान् समिरात्मजा वज्राङ्गं पिङ्गकेशं कनकमयलसत्कुण्डलाक्रान्तं गण्डं नानाविद्याधिनाथकरतलविधृतं पूर्णकुम्भं दृढं तच भक्ताभीष्टाधिकारं विद्धति च सदा सर्वदा सुप्रसन्नं त्रैलोक्यत्राणहेतुसकलभुवनकं रामदूतं नमामि उद्दलाङ्गुलकेशप्रचलं जलधरं भीममूर्तिं कपीन्द्रं वन्दे रामाग्रीपद्मभ्रमरपरिवृत्तं तत्त्वसारं प्रसन्नं वज्राङ्गं वज्ररूपं कनकमयलसत्कुण्डलाक्रान्तगण्डं
दम्बोलितस्तम्भसारप्रहरणविकटभूतरक्षोधिनाथं वामे करे वैरिभयं वहन्तं शैलं च दक्षे निजकण्ठलग्रम् दधानमासाद्य सुवर्णवर्णं भजे ज्वलत्कुण्डलरामदूतं पद्मरागमणिकुण्डलत्विषा पाटलीकृतकपोलमण्डलं दिव्यदेहकदलीवनान्तरे भावयामि पवमाननन्दनम् ईश्वरुवाच इति वदति विषाद्राघवो राक्षसेन्द्रः प्रमुदितवरचित्तो रावणस्यानुयो हि रघुवरदूतं पूजयामास भूयः स्तुतिभिरतिकृतार्थस्वपरं मन्यमानः वन्दे विद्युद्दवले सुभगस्वर्णयज्ञोपवीतं कर्णद्वन्द्वे कनकरुचिरे कुण्डले धारयन्तम् उच्चैरुष्यदद्युम्मणिकिरणशोणिसम्भविताङ्गं सत्कौपीनं कपिपरिवृतं कामरूपं कपीन्द्रं मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं सततं स्मरामि इति ध्यानं मूलमन्त्रम् ॐ रामदूताय विद्महे कपिराजाय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात्। अथ मालामन्त्रः ॐ ऐं ह्रीं श्रीं ह्रां ह्रीं रूं रें रों ह्रा ॐ नमो भगवते महाबलपराक्रमाय भूतप्रेतपिशाचशाकिनी डाकिनी यक्षिणी पूतना मारी महामारी यक्ष राक्षस भैरव बेताल गृहराक्षसादिकं शनेन हन हन भञ्जय भञ्जय मारय मारय शिक्षय शिक्षय महामाहेश्वर रुद्रावतार हुं फट् स्वाहा। ॐ नमो भगवते हनुमदाख्याय रुद्राय सर्वदुष्टजनमुखस्तम्भनं कुरु कुरु राम ह्रीं रूं टं 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 फट् स्वाहा। ॐ नमो भगवते अञ्जनागर्भसम्भूताय राम लक्ष्मणानन्दकाय कपिसैन्यप्रकाशनाय पर्वोत्पाटनाय कुमारसुग्रीवसाधकारुणोच्चाटनाय कुमार ब्रह्मचारिणे गंभीर शब्दोदयाय ॐ ह्रां ह्रीं रूं सर्वदुष्टनिवारणाय स्वाहा। ॐ नमो हनुमते सर्वग्रहान् भूतभविष्यत्वर्तमानान् दूरस्थान् समीपस्थान् सर्वकाल दुष्ट दुर्बुद्धिनुच्चाटय चाटय वरबलानि क्षोभय क्षोभय मम सर्वकार्याणि साधय साधय हनुमते ॐ ह्रां ह्रीं रूं फट् देहि देहि स्वाहा। ॐ शिवं सिद्धं ह्रां ह्रीं रूं रें रों स्वाहा। ॐ नमो हनुमते परकृतयन्त्रमन्त्रपराहंकार भूतप्रेतपिशाचपरदृष्टि सर्वविघ्नदुर्जनचेटकविद्या सर्वग्रहनिवारय निवारय वद वद पच पच दल्लल किल किल सर्वकुयन्त्राणि दुष्टवाचं फट् स्वाहा। ॐ नमो हनुमते पाहि एहि पाहि पाहि एहि एहि सर्वग्रहभूतानां शाकिनी डाकिनीनां विषमदुष्टानां सर्वविषयानाकर्षय आकर्षय मर्दय मर्दय भेदय भेदय मृत्यु मृत्योत्पाटय उत्पाटय शोषय श्वशय ज्वल्ल ज्वल्ल प्रज्वल्ल प्रज्वल्ल भूतमण्डलं प्रेतमण्डलं पिशाचमण्डलं निरासय निरासय भूतज्वर प्रेतज्वर चातुर्थीकज्वर विषमज्वर माहेश्वराज्वरन छिन्दी छिन्दी भिन्दी भिन्दी अक्षिशूल भक्षशूल शिरोभ्यन्तरशूल गुल्मशूल पित्तशूल ब्रह्मराक्षसकुल परकुल नागकुल विषं नाशय नाशय निर्विषं कुरु कुरु फट् स्वाहा। ॐ ह्रीं सर्वदुष्टग्रहनिवारय स्वाहा। ॐ नमो हनुमते पवनपुत्राय वैश्वानरमुखाय हन हन पापदृष्टिं गौरदृष्टिं हन हन हनुमदाख्या स्फुर स्फुर स्वाहा। कवचारम्भ श्रीरामचन्द्रवाच हनुमात् पूर्वता पातु दक्षिणे पवनात्मजा पातु प्रत्यां रक्षोगणः पातु सागरपारगाः उदिच्चामुद्भगा पातु केशरीप्रियनन्दना अथश्च विष्णुभक्तस्तु पातु मध्यं च पावनी अवान्तरदिशा पातु सीताशोकविनाशना लङ्काविदाहका पातु सर्वापदभ्यो निरन्तरा सुग्रीवासचिवा पातु मस्तकं वायुनन्दनाः बालं पातु महावीरो गुरुमध्ये निरन्तरं नेत्रे छायापहारी च पातु नप्लवगेश्वराः कपोलो कर्णमूले तु पातु श्रीरामकिङ्करा नासाग्रमज्जनी सूनुर्वक्त्रं
पातु हरीश्वरा वाचं मृदप्रिया पातु जिह्वां पिङ्गललोचना पातु दन्तान् फाल्गुनेस्तश्चिकुकं दैत्यप्राणहृता पातु कण्ठच दैत्यानि स्कन्दो पातु सुरार्चिताः भुजो पातु महातेजा करो च चरणायुधा नखान्नखायुधा पातु कुक्षीं पातु कपीश्वरा वक्षो मुदापहारी च पातु पार्श्वे भुजायुधा लङ्का विभज्जना पातु वृषदेशे निरन्तरं नाभिञ्चरां दूतस्तु कटिं पत्वनिलत्मजा गुह्यं पातु महाप्रज्ञाः शक्तिनी च शिवप्रिया उरुचिजानुनि पातु लङ्काप्रसादभज्जनाः जङ्गे पातु महाबाहुर्गुल्फो पातु महाबला अचलोद्धारका पातु पादो भास्करसन्निभः पादान्ते सर्वसत्त्वाढ्या पातु पादाङ्गुलिस्तदा सर्वाङ्गानि महासुरा पातु रोमाणि चात्मवान् फलश्रुतिः हनुमत्कवचं यस्तु पठेत् विद्वान् विचक्षणाः स एव पुरुषा श्रेष्ठो भुक्तिमुक्तिं च विन्दति त्रिकालमेककालं वा पठेन्मासत्रयं सदा सर्वान् नृपुक्षेण जित्वा च माश्रियमाप्नुयात् मध्यरात्रौ जले स्थित्वा सप्तवारं पठेद्यदिक्षा अपस्मारकुष्ठादि तापत्रयनिवारणम् अर्किवारेष्वत्वमूले स्थित्वा पठति यः पुमान् अशिलां श्रियामाप्नोति सङ्ग्रामे विजयी भवेत् यः करे धारे नित्यं स पुमान् श्रियम् आप्नुयात् विवाहे दिव्यकाले च द्यूते राजकुले रणे भूतप्रेतमहादुर्गे रणे सागरसम्प्लवे दशवारं पठेद्रात्र मिताहारो जितेन्द्रिया विजयं लप्ते लोके मानवेषु नराधिपा सिंहव्याघ्रभये चोग्रे शरशस्त्रास्त्रपातने शृङ्खलाबन्धने चैव काराग्रहणकारणे कायशोभे वनिदाहे गात्ररोगे च दारुणे शोके महारणे चैव ब्रह्मग्रहविनाशने सर्वदा तु पठे नित्यं जयं प्राप्नोत संशयं भूर्जे वा वसने रक्ते क्षौमे वा तालपत्रके त्रिगन्धेनाथवामस्या लिखित्वा धारेन्नरा पञ्चसप्ततुलैर्वा गोपितं कवचं शुभं गले वा बाहुमूले वा कण्ठे शीर्षि धारितं सर्वकामान् वाप्नोति सत्यं श्रीरामभाषितम् इति श्री एकमुख श्री हनुमत्कवचं संपूर्णम्. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण हे स्तोत्र जास्तीत जास्त सर्वांनी श्रवण केले असता सर्व प्रकारच्या कोर्ट केसेस, वेगवेगळे त्रास, वेगवेगळे विवाद यामध्ये यश मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे कवच आहे. सलग 3 महिने दिवसातून 3 वेळा या स्तोत्राचे पाठ केले असता आपल्या सर्व विवाद संपण्यासाठी, विवादात यश मिळण्यासाठी, विवादात विजय मिळण्यासाठी या स्तोत्राची खूप मोठी मदत होते. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की जेणेकरून विवादामध्ये यश मिळण्यासाठी, विवाद थांबण्यासाठी, कलहमुक्त जीवन जगण्यासाठी या स्तोत्राचा खूप मोठा उपयोग आहे. प्रभू सियावर रामचंद्र की जय. पवन पुत्र हनुमान की जय.